बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याच्या निषेधार्थ चिखली शहरात महिलांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, नगरसेविका, लोकप्रतिनिधी आणि महिला एकत्र आल्या होत्या। यावेळी आंदोलक महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला चप्पल मारून निषेध नोंदवण्यात आला, तर काही महिलांनी त्यांच्या फोटोला कुंकू लावून अनोख्या पद्धतीने रोष व्यक्त केला। महिलांनुसार हिंदू संस्कृतीतील कुंकू आणि मंगळसूत्र यासारख्या पवित्र प्रतीकांचा विपर्यास करून केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे। अशा विधानांमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। तर आमदार राहुल बोंद्रे यांनी तत्काळ माफी मागावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। राहुल बोंद्रे जे बोललेलं आहे ते आमच्या पतिवर्ताला नाव ठेवण्यासाठी काही आम्ही एवढं वाईट केलेलं नाही। महिलांना, पूर्ण महिलांना कुंकू लावायचा अधिकार नाही का? मोठा डोरलं घालायचा अधिकार नाही का? आजकाल 1 तोळा 1-1.5 तोळा लोक डोरलं करतात। हे डोरलं कशा करता असतं? हा रेणुका मातेचा जिल्हा, हे रेणुका मातेचा हा तालुका, इथे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा हा जिल्हा, इथे कुंकवाबद्दल, डोरल्याबद्दल बोलण्याचा कोणालाच अधिकार नाहीये। हे सौभाग्याचं लेणं आहे। तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी कुंकू लावायचं, कोणी टिकली लावायची, कोणी मंगळसूत्र घालायचं का नाही घालायचा, हा ज्याचा त्याचा पर्सनली आहे। आतापर्यंत काय म्हणतात की महिला आता माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। हा आपल्या श्वेताताईला बघून कोणी म्हणाल का की आपला आमदाराचा जिल्हा आहे, ती पण लेडीज आहे। सगळ्या कुंकवाबद्दल हे असं बोलणं योग्य नाही, आणि शिके सवरलेल्या माणसांनी असं हे बोलणं अजिबात शोभत नाही त्यांना हे बोलणं। माझे आमदार जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बेवक्ता त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। महिलांनी कंपाळावर मोठं कुंकू लावणे आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे हे फक्त दाखवण्यासाठी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग पतिव्रता महिलांनी डोक्यावरती कुंकू लावणं आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हे फक्त दाखवण्यासाठी आहे का? की फक्त त्या महिलांनी जे घातलेलं आहे ते फक्त बाहेर दाखवण्यासाठी आहे की ते सौभाग्याचं लेणं आहे? हे आम्हाला राहुल बोंद्रे यांनी सांगावं की हे फक्त दाखवण्यासाठी आहे, हे सौभाग्याचं लेणं नाहीये म्हणून। मी अशा त्यांच्या या बेवक्ताचा मी जाहीर निषेध करते। एक महिला समजून मी यांचा जाहीर निषेध करत आहे। या आपल्या जिजामातेच्या पावन, रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये, आपल्या जिजामातेच्या अशा या जिल्ह्यामध्ये जर असं कोणी बोलत असेल तर स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा हा अपमान आहे। आणि हा अपमान महिला म्हणून आम्ही सर्वच माता भगिनी महिला म्हणून आम्ही आता जाहीर निषेध करत आहोत।